हाय फ्रेंड्स, मी वर्षा चिखले या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर हा माझा छोटा कृष्ण इथे साखरेचा हार खात आहे। हा कापसासारखा पांढरा शुभ्र साखरेचा हार मी घरच्या घरी 5 मिनिटात खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। तर अशा प्रकारचा पांढरा शुभ्र साखरेचा हार घरच्या घरी कसा बनवायचा हे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर अशा प्रकारचं एक आप्पे पात्र मी घेतलेलं आहे। तर हा हार मी आप्पे पात्रात बनवलेला आहे। तर सुरुवातीला आपण आप्पे पात्राला तूप लावून घ्यायचं आहे। तर कोणतीही रेसिपी मी अपलोड करत असताना सुरुवातीला 2-3 वेळा मी स्वतः ट्राय करून बघते आणि ज्यावेळेस मला ती परफेक्ट जमते तेव्हाच मी अपलोड करते। तर माझ्या दोन्ही मुलांना गुढीसाठी 2-4 वेळा मी अशा प्रकारचे हार बनवलेले आहेत। तर खूप सोपं आहे, खूप पटकन होतात, 5 मिनिटात हार घरच्या घरी तयार होतात। तर हे पहा, अशा प्रकारचा जाडसर धागा घ्यायचा आहे आणि तो धागा ओला करून घ्यायचा, म्हणजे छान आप्पे पात्राच्या बुडाशी तो बसतो। तर सर्व आप्पे पात्राच्या वाट्यात तो खाली तळाशी आपल्याला धागा छान लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारचं एक स्टीलचं छोटंसं पातेलं मी घेतलेलं आहे आणि एक मीडियम साईजची वाटी फुल भरून घेतलेली आहे साखरेने। आणि या साखरेत आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही, साखर भिजेल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे। आता या साखरेत मला काळं काहीतरी दिसतंय, ते मी काढून टाकलेलं आहे। तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे, याच्यामध्ये 9 घाट्या आरामात तयार होतात, पाक अजिबात शिल्लक राहत नाही। आता गॅस ऑन करून आपण हे पातेलं गॅसवरती ठेवूया। तुम्ही पाहू शकता आता साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे। तर कंटिन्यू आपल्याला चमच्याने पाक हलवत राहायचा आहे आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे। मीडियम गॅसवरतीच आपल्याला कंटिन्यू पाक हलवत राहायचा आहे। आणि आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि पाकात अशा प्रकारचे बबल्स दिसत आहेत तुम्हाला। तर हे कंटिन्यू आपल्याला पाक हलवत राहायचा आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे दूध घालणार आहोत। दूध घातल्यामुळे साखरेत पाकातील जी मणी आहे ती बाहेर निघते आणि पांढरी शुभ्र आपल्या घाट्यात तयार होतात। आता मी येथे 2 चमचे दूध घातलेलं आहे। आता दूध घातल्यानंतर मळी वर येते। आता ती मळी मी सर्व एका प्लेटात काढून घेणार आहे। आता पहा, खूप सारी मळी वरती आलेली आहे, तुम्हाला दिसेल। आता ही सगळी मी एका प्लेटात काढून घेते। तर प्लेटात तुम्हाला पाहायला मिळेल खूप सारी मळी जमा झालेली आहे आणि मळी काढल्यामुळेच माझ्या खूप पांढऱ्या शुभ्र अशा घाट्या तयार झालेल्या आहेत। हे पहा, आता आपल्याला पाक घट्टसर झाल्यासारखा दिसत आहे। तर पाक आपल्याला अधूनमधून चेक करत राहायचं आहे। एका प्लेटात पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात पाकाचे काही थेंब टाकून आपल्याला हे पहा गोळी होती का ते पाहायचं आहे। आणि आता ही गोळी झालेली आहे आणि हातावरती माझ्या गोळी येत आहे। तर आपल्याला छान गोळी बंद असा पाक करायचा आहे, 2 तारी। तर अजून आपण 20 सेकंद थांबणार आहोत आणि असा घट्टसर लगेच ओळखायला येतो बघा, पाक तयार होतो। आणि हे आप्पे पात्र आपण सुरुवातीलाच तयार करून ठेवलेलं आहे आणि दोऱ्यावरती हळूहळू आपल्याला पाक टाकायचा आहे, म्हणजे हा दोरा घाट्यामध्ये छान गुंतला जातो। तर इथून पुढची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे। तर आता 20 सेकंद झालेले आहेत। तर आपण आता आप्पे पात्रात छान दोऱ्यावरती हळूहळू आपण पाक घालून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे दोऱ्यावरती घालायचा पाक, म्हणजे छान त्या गुंततो तो दोरा, घाट्यामध्ये छान अडकून राहतो आणि दोरा बाजूला होत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण भरून घ्यायच्या आहेत आप्पे पात्राच्या वाट्या, म्हणजे छान भरीव आपला हार तयार होतो। साखरेचा हार सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही। पाक जर परफेक्ट झाला तर 10 ते 15 मिनिटातच साखरेचा हार सेट होतो। आता चमच्याने आपल्याला हा साखरेचा हार थोडासा बाजूला करून घ्यायचा आहे आप्पे पात्रापासून। तर तूप लावल्यामुळे आपोआपच हार निघतो, तरीही दोरा तुटू नये म्हणून आपण चमच्याने थोडंसं त्याला अलगद बाजूला करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पहा, आपला पांढरा शुभ्र कापसासारखा साखरेचा हार बनवून तयार झालेला आहे।
खूप छान दिसत आहे। तर तुम्हीही यावर्षी गुढीपाडवाला तुमच्या घरी अशा प्रकारचा हार बनवून पहा, तुम्हालाही छान आनंद मिळेल। आपण काहीतरी नवीन करून पाहिलेलं आहे, क्रिएटिव्ह करून पाहिलेलं आहे, ह्याचा आनंद मिळेल। आणि हा पहा आदर्श साखरेचा हार खात आहे। तर आमच्या गावाकडे अशा प्रकारे लहान मुलांच्या गळ्यात हार घालतात साखरेचा। आणि हा पहा मला सांगत आहे, आई हार खूप छान झालेला आहे, मला खूप आवडला। तर हे ऐकून मला पण खूप छान वाटलं। तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट रेसिपीमध्ये। धन्यवाद।